आय लव्ह यू बोल. आय लव्ह यू बाबडे. आज तोच दिवस आहे ज्या दिवशी यांनी माझा हात पकडला, तो म्हणजे कायमचा. आणि तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरची स्माइल नाही अशीच आहे. हो, आमचं लव्ह मॅरेजच आहे. हो, आम्हाला सुद्धा फॅमिलीने नाकारलं, जगाने नाकारलं, पण ना आमचा एकमेकावर खूप जास्त विश्वास होता. कारण आम्हाला माहिती होतं की आम्ही उचललेलं पाऊल ना जगासाठी खूप चुकीचं आहे, पण आयुष्य जगण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. म्हणून ना सगळ्यांच्या विरोधात जाऊन ना आम्ही हे पाऊल उचललं. तसे खूप जण आम्हाला बोलले होते हे तुमचं काही जास्त दिवस टिकणार नाही, कारण कोणी एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये संसार नाही करू शकत ना. त्या मुलाला आई आहे ना वडील आहेत, पण माझा मात्र विश्वास होता त्यांच्यावर आणि त्यांनीही माझ्या विश्वासाचा कधी तडा नाही जाऊन दिला. एखादी राणी जशी तिच्या राजवाड्यामध्ये राहते ना, अगदी तसंच त्यांनी मला त्यांच्या घरामध्ये ठेवलं. आमच्याही आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम आले, पण आम्ही दोघांनी मिळून ना त्याला सामोरे गेलो आणि आज आम्ही ना एवढं छान आयुष्य जगतो आहोत ना एकमेकांच्या सोबत. आणि आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की आम्ही घेतलेली वचनं ना वाया नाहीत गेली. लोकांचं तोंड बंद करत ना आम्ही हे सगळं करून दाखवलं आणि स्वामींच्या आशीर्वादाने ना आमच्या आयुष्यात एक गोड मुलगी आहे, जिच्या येण्याने ना आमचा हा छोटासा संसार ना पूर्ण झालाय. आणि ज्या जगानं नाकारलं होतं ना त्या जगामध्ये आज आमची छोटीशी ओळख आहे. आम्ही आमचा छोटासा संसार ना दोघे एकमेकाच्या संगतीने पूर्ण करतो आणि आमच्या या छोट्याशा संसाराचं गोड काय रूप असेल ना तर ही आमची छोटीशी मुलगी आहे, जी आमच्या या छोट्याशा संसाराला ना पूर्ण करते. खरं तर संसार टिकवण्यासाठी ना काही जास्त लागत नाही. एकमेकावर असलेला अतूट विश्वास आणि एकमेकाबद्दल असलेला आदर आणि प्रेम, बस झालं की. आणि बाकी जे काही आयुष्यात मिळवायचं आहे ते दोघे मिळून मिळवू की, कारण संसारामध्ये दोघांचा हक्क बराबरीचा, नाही का?